ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रतिमाने इथे घरी येऊन सगळा प्रकार तिने सांगितला, तिच्याबरोबर काय झालं होतं आणि ज्या रात्री आपला अपघात झाला होता त्यावेळेला आणि त्या रात्री अपघाताच्या वेळी जे माझ्यासोबत काय घडलं ते मला आता आठवत आहे. आणि प्रतिमाला आठवलं होतं की अर्जुनच्या वाढदिवसाला ते घरी येत होते आणि अर्जुनच्या वाढदिवसा दिवशी जी घटना घडली ती मला आता तंतोतंत आठवते आहे. आणि तो एक माणूस समोर आला होता आणि त्या माणसाने मला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या माणसाने जळकं लाकूड टाकलं होतं. आणि तेव्हा तिथे नागराज आणि प्रियाला भरपूर भीती वाटत असते की प्रतिमाला जे काय आठवलं तर आणि तिला आठवलं तर आपला इथेच खात्मा होऊ शकतो. त्यानंतर प्रतिमा किंचाळते. त्यानंतर तिला आतमध्ये घेऊन जाण्यात येतं. तेव्हा प्रिया नागराजला बोलते, पाहिलात ना, जे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते ते हेच आहे. तर तिला ह्या सगळ्यामध्ये तिला मी अजिबात सोडणार नाही. तेव्हा महिपतला आठवते की आपण महिपतने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला करायच्या आहेत. आणि नागराज मनातल्या मनात विचार करतो, पण काय पण झालं तरी महिपतने सांगितल्यानुसार आपण प्रियाला आता अडकवायचं. तेव्हा नागराज प्रियाला सांगतो की यामध्ये आपण तिला भरपूरशा अशा झोपेच्या गोळ्या देऊया, त्यामुळे तिचा खेळ खल्लास होऊन जाईल. तेव्हा प्रिया तयार होते, पण प्रियाला माहित नसतं हा नागराजचा डाव आहे. नागराजला प्रियाला ह्या खुनामध्ये अडकवायचं असतं. तेव्हा किचनमध्ये दूध गरम केलं जातं आणि त्यामध्ये सगळ्या झोपेच्या गोळ्या ओतल्या जातात आणि सगळ्या बाटल्या गोळ्यांच्या ओतल्यानंतर प्रतिमाची वाचण्याची शक्यता कमी होते. प्रतिमाला वाचवू नये म्हणून तिला पूर्णपणे मारून टाकायचं आणि हा सगळा प्लॅनिंग असतो. तेव्हा तिथे सुमन येते आणि सुमन आल्यावर हे दोघं गडबडतात आणि विचारते सुमन की तुमचं काय चाललंय. आणि तेव्हा दोघं गडबडतात आणि बोलतात काही नाही, काय झालं काही नाही. आणि तेव्हा तिथे सुमनने गोळ्यांचा डबा पाहिलेला असतो. तेव्हा सुमनने हा डबा पाहिलेला असतो. तेव्हा सुमन आरडाओरडा करायला लागते. तेव्हा सुमनचा आरडाओरडा ऐकत रविराज लगेच खाली येतात. तेव्हा रविराज सुमनचा आवाज ऐकून खाली येतात आणि विचारतात सुमन काय झालं. तेव्हा हे दोघं हादरतात. तिकडे कुसुम मधुभावना फोन लावते आणि बोलतात तुम्ही कधी येणार आणि बरेच दिवस झाले तुम्ही ते आलात नाही, तुमची मला बरेच दिवसांनी आठवण येते. आणि कुसुम मधुभावना बोलत असते. तेव्हा मधुभाऊ बोलतात मला पण यायचं आहे, पण ही साऊभाऊ मला काय सोडत नाही आहे. पण कुसुमचा मधुभावना बोलवण्याचा प्रयत्न असतो की मधुभाऊ निघण्याच्या ह्याच्यात सायली अर्जुनशी काहीतरी बोलेल, म्हणजे हा कुसुमचा हेतू असतो. इकडे आरडाओरडा ऐकून प्रतिमा खाली येते आणि प्रतिमा विचारते काय झालं. तेव्हा कुसुम सांगते ह्या सगळ्या गोळ्या ह्या दुधात टाकल्या गेल्या आहेत. प्रतिमा सांगते की प्रिया बोलली होती तुमच्यासाठी मी दूध गरम करत आहे आणि ती माझ्यासाठी दूध आणणार होती, पण सगळ्या गोष्टी आरशासारख्या क्लिअर होत असतात. तेव्हा इथे रविराज प्रियाच्या समोर येतात आणि बोलतात कोणी ह्या गोळ्या आणल्या. तेव्हा प्रिया बोलते बाबा ऐका ना. तेव्हा रविराज सांगतात मला एकच गोष्ट ऐकायची आहे की ह्या गोळ्या कोणी आणल्या, कशा आणल्या होत्या, का आणल्या होत्या, ही गोष्ट जाणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आणि लवकरात लवकर या गोष्टी सांग, कोणी तुला ह्या गोळ्या आणायला सांगितल्या. तेव्हा प्रिया रडायला लागते. तेव्हा रविराज बोलतो तू प्रतिमासाठी गोळ्या आणायला गेली होतीस ना, तू प्रतिमासाठी दूध देणार होतीस, मग ह्या गोळ्या त्यात का टाकल्यास. नागराज गडबडतो आणि तो बोलतो आता मी जर का बोललो नाही, गप्प बसलो तर ही मूर्ख मुलगी सगळा भांडा पोल खोलेल आणि ही मूर्ख मुलगी माझ्यावर सगळे आरोप टाकून गप्प बसेल. ही गोळ्या मी आणल्या आणि सांगेल आणि ह्यामध्ये ती मला चांगलेच अडकवेल आणि ह्या गोळ्या मीच द्यायला सांगितल्या. आणि तो घाबरून पूर्णपणे गडबडतो. नागराजला वाटतं की आता प्रिया माझा पोल खोलून टाकणार. तेवढ्यात नागराज आपलं तोंड उघडतो आणि सांगतो दादा मी सांगतो काय ते, मी तुला काय ते सांगतो. ह्या सगळ्यामध्ये हिने त्या गोळ्या आणल्या आणि दुधात गोळ्या टाकताना आणि हे सगळं करताना मी तिला रंगेहात पकडलं आणि मी तिला आताच्या आता तुझ्या समोर तिला घेऊन येत होतो. तेवढ्यात तिथे सुमन आली आणि सुमनने तिला ह्या सगळ्यामध्ये रंगेहात पकडलं. तेव्हा सुमनने पाहिलं आणि सुमनने सांगितलं मला की तन्वीने ह्यामध्ये गोळ्या टाकल्या. तेव्हा मी तिला सांगितलं प्रियाला की गोळ्या कोणासाठी टाकते, कशासाठी टाकते. तेव्हा प्रिया नागराजला बोलते तुम्ही मला का सांगता, तुम्हीच बोलला होता ना या झोपेच्या गोळ्या आणून दुधात टाकून प्रतिमाला देण्यासाठी. तेव्हा नागराज आपली बाजू सेफ करत बोलतो मीच नाही, मला माहित नाही काय काय, नाही मी हिला काही सांगितलं नव्हतं आणि मी हिला काही बोललो नव्हतो. हिला सांगितलं काय आणलं ते, पण मी त्याचा विरोध करत होतो, पण हिने प्रतिमाला मारण्यासाठी ह्या गोळ्या आणल्या आणि तिला प्रतिमा आवडत नाही आणि तिला प्रतिमाला मारायचं होतं आणि मी ह्या सगळ्यामध्ये तिला थांबवत होतो. तेव्हा रविराज चिडतात काय चाललं हे सगळं. रविराज चिडताना प्रिया तू स्वतःच्या आईला मारण्यासाठी हे सगळं करत होतीस. आणि रविराज खूप आरडायला लागतात, चिडतात आणि प्रिया गडबडते. तेव्हाच प्रतिमा गडबडते आणि बोलते मला आठवते आणि प्रतिमा जोरात किंचाळायला लागते आणि नागराज हादरतो, कारण की ती नागराजकडे बघत असते आणि तिला नागराजचा चेहरा आठवत असतो. आणि प्रतिमा बोलते या सगळ्यामध्ये मला गोष्टी आठवल्यात, आपण निघालो होतो, तिकडून निघाल्यानंतर आपला अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर मला एका माणसाने माझ्या समोर आला आणि माझ्या तोंडावर मारलं आणि जेव्हा मी कशी
जशी बशी वरती आली ह्या माणसाला मी पाहिलं आणि प्रतिमा नागराजकडे बोट दाखवते आणि नागराज प्रियावर जो काही क्लेम टाकायला लागतो आता तो ह्या सगळ्यामध्ये स्वतःच अडकायला लागतो। तेव्हा रविराजांना वाटतं की कोणावर विश्वास ठेवावा कोणावर नाही। तेव्हा रविराज चिडतात, नागराज आणि प्रियाकडे दोघांकडे रागारागाने पाहायला लागतात। तेव्हा नागराज चांगलाच घाबरायला लागतो। पण आयत्या वेळी नागराजने पट्टी मारली असली तरी प्रतिमाला सगळं आठवायला लागतं आणि प्रतिमाला जे आठवायला लागल्यापासून नागराज चांगलाच गडबडतो। इकडे प्रियाला काय कळत नाही, प्रिया पण चांगली गडबडलेली असते आणि आता इथे नागराज आणि प्रियाचा दोघांचाही खेळ संपलेला असतो। पण हे दोघं काहीच करू शकत नाही कारण की प्रतिमाला सगळं आठवलेलं असतं। इकडे आता प्रतिमा नागराजचं नाव सांगते आणि नागराज प्रियाचं आणि दोघं चांगले पकडले गेलेले असतात। आता या सगळ्यामध्ये रविराज काय निर्णय घेणार आणि हे दोघांना काय शिक्षा देणार हे पाहणं फार रंजक ठरणार आहे।